भाजप आमदार अनिल गोटे यांनी विधान परिषद बरखास्त करण्याची मागणी विधानसभेत केली आहे। विधान परिषद म्हणजे निवडून येऊ न शकणाऱ्यांसाठी निर्माण केलेली सोय आहे। खालच्या सभागृहात व्यवस्थित कामकाज सुरू असताना वरच्या परिषदेत हे लोक कामकाज चालू देत नाहीत आणि सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न करतात। म्हणून ही परिषद बरखास्त करावी अशी थेट मागणी आमदार गोटे यांनी केली आहे। या सगळ्या नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न देशामधल्या केवळ 6 राज्यांमध्ये विधान परिषद आहे आणि विधान परिषदेला तसा घटनात्मक अधिकार काही नाही आहे। बजेट नापास करणं किंवा बाकीचे अधिकार नाही आहेत। हे केवळ राजकीय सोय म्हणून आता विधान परिषद आहे। ज्यावेळेला ब्रिटिशांच्या काळामध्ये जे लोक निवडून येऊ शकत नव्हते अशा लोकांना सभागृहामध्ये आलं पाहिजे, त्यांची मतं घेतली पाहिजेत, त्यांचं म्हणणं गेलं पाहिजे सामान्य जनतेपर्यंत, यासाठी होती। पण आता ही विधान परिषद ही केवळ एक राजकीय सोय म्हणून राहिलेली आहे। म्हणून मी आता मागणी केली विधानसभेमध्ये की ही विधान परिषद बरखास्त करून टाका। घटनेनुसारच बनलेला घटनेचा आधार आहे या सभागृहाला। अनेक सन्माननीय सदस्य पूर्वी इथूनच काही विधानसभेत गेले, विधानसभेतून आमच्यासारखे नंतर इथे आले, पण घटनेप्रमाणे या सदनाची पण आवश्यकता आहे। त्याला कोणी अधिकार दिला? विधान परिषदेत विधानसभेतून गेलेले प्रस्ताव विधानसभेत आणले जातात आणि म्हणून ती बरखास्तच करा, हे गंभीर आहे असं वाक्य परत कोणत्याही आमदाराने काढता कामा नये, एवढी खबरदारी यावेळेला घेणं आवश्यक आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।